आतमध्ये घ्यावं लागेल. चला पंच टाइम अलर्ट आणि आमच्या ऑर्गनायझर राज भोईर सुद्धा ते दर्शनवर बेल दर्शवतील निश्चित स्वरूपात. चला आपण बोलूया आमचे करण कालन यांच्याकडे बोलूया. थँक्यू महागुरू आणि त्यासोबत दीपकजी पाटील सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अधीर आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक 2025 रजनी 6वी मध्यरात्रीमध्ये सध्या तरी आपण आहोत आणि सेकंड राऊंडच्या फर्स्ट मॅचला आपण सुरुवात करत आहोत. हर्षल स्मृती मोहो आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आयान युवा स्पोर्ट्स नांदगावमध्ये या मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊयात लाख लाख शुभेच्छा. ओपनिंग पेअर मैदानाचा त्या मनीषच्या सोबतीला चेतन, तर पहिल्या षटकामध्ये सुमित मोरे. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल, खालची कडा जरूर आपल्याला पाहायला मिळाली. 12 वाजून 43 मिनिटांनी पहिला बॉल पडलेला आहे आणि पहिल्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटात. कॅप्टन याकडे महत्त्वपूर्ण लक्ष असू द्या, अन्यथा तुम्हाला स्लो ओव्हर रेटमुळे पॅनल्टी बसू शकते. पहिला बॉल डॉट आलाय, कोला जरूर आपल्याला पाहायला मिळाला. मनीष कुटले आणि चेतन कुटले ही आघाडीची जोडी सध्या आयान युवा स्पोर्ट्स नांदगावची. लॉफ्ट केला हवेत खेळला मिडॉन, काऊ कॉर्नरचा कोण आहे आणि बॉल निघालाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. स्ट्रेट बॅटने एरियल ऑनड्रॉ पाहायला मिळाला. थोडासा आत बॉल लागला, मिडॉनला फिल्डर होता त्याच्या बाजूने. 4 धावा वसूल केल्यात मनीषने आणि पहिल्या 4ने खातं उघडलंय आयान युवा स्पोर्ट्स नांदगावचं. बॅकफुट पंच, एक्स्ट्रा कव्हरची गॅप आहे. पहिला बाउन्स, फिल्डर जरूर आला मात्र त्याला चान्स आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. लागोपाठचा दुसरा, चौकार. चांगला होता, स्मॅश केलंय समोर. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आलेला चौकार. धावसंख्या 8. सुमित फ्रंटलाईन बॉलर आहेत, मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग त्याने केली होती. इथे मात्र पहिल्या डॉट बॉल नंतर 2 चौकार. लॉफ्ट केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, कॉपी बुक स्टाईल ऑन द राइज. मनीषने पहिला मारलाय, षटकार. आदरणीय ओंकारजी उद्धार साहेब आणि केतनजी भोईर साहेब या मॅचचा आनंद घेतात आणि युवा स्पोर्ट्स नांदगावला त्यांच्याकडून जरूर शुभेच्छा आहेत. आदरणीय दिनेशजी कुडले साहेब यांच्याकडून मनीषला प्रत्येक षटकारासाठी 500चं कॅश प्राइज आहे. 2 इनिंग्स मध्ये आतापर्यंत 72 धावा, 60 षटकार, 150, 342.86 चा स्ट्राईक रेट आहे. सर्वोत्तम 58 एका डावामध्ये. 4 विकेट गोलंदाजी करत असताना अष्टपैलू कामगिरी युवा स्पोर्ट्स नांदगावसाठी आतापर्यंत मनीष खुटलेची. ऑन स्ट्राईक, पूल केलाय. वा मनीष वा, गरमाट या फटक्याने जरूर प्रेक्षकांमध्ये देखील असेल. काय फटका आलाय पूलचा, षटकार. माराता बॉलर छक्के का रहा था. मिड विकेटचा बाहेर. बॅट स्विंग पा, बॅटचा फ्लो कांद्याचा मागे आणि बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. मागचा ऑन दी राईट स्ट्रेट बॅटने हा देखील आपण बघितला आणि देन पूल डीप स्क्वेअर लेगचा बाहेर. विजय शिंदे शांततेचे प्रतीक यांच्या वतीने फलंदाजाने जर 30 षटकार कटवले तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज. बघा शांततेचे प्रतीक आपण इथे पाहतो. स्वागत आहे तुमचं. मॅच केलं त्याने, ड्राईव्ह केला त्याने, लॉफ्ट केला त्याने, पूल केलाय त्याने. पाहूयात शेवटचा बॉल काय दाखवतोय.
वॅगन व्हील जरूर आफ्टर फर्स्ट ओव्हर आपण पाहणार आहोत. मात्र हा जो शेवटचा बॉल आहे, मोरे कमबॅक करतोय का पाहूयात. जे काय करायचं त्यालाच करायचं आता शेवटच्या बॉलवरती. ऑन दी राईट्स वन्स अगेन, पण फटका फसलाय लॉंग ऑनला. केलंय मोरेने, कमबॅक केलंय. तुम्हारे हर वार का पलटवार में. शेवटच्या बॉलवरती त्याने विकेट काढली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. मनीष कुटलेचा डाव संपला. 20-1 युवा स्पोर्ट्स नांदगाव. यानंतरची लढत असेल बघा, आर्या प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट चिंचपाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे जानुमान नेरे. षटक संपल्यानंतर 2 षटकानंतर लगेचच आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. बासू ग्रुप कडून पारितोषिक आलेलं आहे. नांदगावच्या बॅटर्ससाठी 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं. जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला मिळाला. सुरुवातीला मनीष कुटलेने जो अटॅक केला होता, जबरदस्त त्याने मारले. 2 चौकार 2 षटकार मारले. मात्र जाता जाता मोरेने कमबॅक केलं. शेवटच्या बॉलवरती त्याने विकेट काढलेले. हेच तर क्रिकेट आहे. लिमिटेड ओव्हरमध्ये तुमचा एका दुसरा बॅटर खेळायला धावा बनतात, मात्र एका विकेटने देखील इम्पॅक्ट पडू शकतो. तो पाहूयात कसा पडतोय. चेतन मैदानाचा आपल्याला पाहायला मिळतात आणि आता त्यांच्या सोबतीला आलेले ते मनीष फडके, जयेश पाटील, ज्याने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॉलिंग केली होती. 2 विकेट काढले होते. डावकुऱ्याचा लेफ्ट आर्मर पेसर समोर मारलाय खरा. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. फटका फसलेला वाटतोय. पकडलाय झेल. 20-2 चेतन देखील बाद. ला बसू ग्रुप यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. बघा आता हे जनरेशन आहे आमचं, जेन झेड. चला बसू ग्रुप यांच्याकडून नांदगावच्या बॅटर्ससाठी पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 4 आणि बॅक टू बॅक 3 षटकार जर आले तर मात्र 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. येस, आणि एक महत्त्वपूर्ण सूचना जरूर आम्ही करत आहोत. येस, एका डावामध्ये एका पारितोषिकाची एकदाच अनाउन्समेंट केली जाईल. बिकॉज ऑफ बरेचसे प्रेक्षक आहेत या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत आणि महागुरू जरूर आम्हाला सूचना देत आहेत, कारण या स्पर्धेला ते लीड करत आहेत. ॲज अ अँकर आपण पाहतोय अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडीची ही नाईट. आमदार आदरणीय विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक 2025चा पर्व आपण एन्जॉय करत आहोत. जयेशने मागच्या मॅचमध्ये तेच केलं होतं. विकेट टेकर आहे आणि त्याने विकेट आल्याबरोबर काढली. दोन्ही ओपनर्स आता पॅव्हलियनमध्ये आहेत. मनीष सोबत असलेला चेतनी सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. तर आता मनीष फडके आणि त्याच्यासोबत आलाय प्रतीक उद्धार. पॉवर हिटर आहेत युवा स्पोर्ट्स नांदगावचे प्रतीक उद्धार. मैदानाचा आता आलाय. इंटरेस्टिंग बॅटल. जयेशने मागच्या बॉलवरती विकेट काढली आहे. शफल झाला होता. कमी गतीने बाउन्सर आहे. थर्ड मॅनने थांबवल्या बॉलला. क्रीज सर सोडली होती. शेवटच्या डायरेक्ट हिटला एक चान्स होती. दोन्ही बॅटर जो बॉल जेव्हा थर्ड मॅन कडे गेला होता काही चर्चा करत होते, ज्यामध्ये आपल्याला प्रतीक उद्धारी पाहायला मिळाला, मनीषी पाहायला मिळाला. थर्ड मॅन जोपर्यंत कव्हर करेल, मात्र इथे डॉट बॉल येत असताना ॲक्शन रिप्ले आपण पाहूयात पुन्हा एकदा. प्रिव्हियस बॉलचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आले आणि हा जो बॉल आहे फार कमी गतीने असं टाकला. असं वाटलं असेल आपल्याला की खराब बॉल आहे, मात्र बऱ्याच वेळेला संदेश भाऊ आपण पाहतो की स्लोवर वन बाउन्सर देखील अटेम्प्ट केला जातो मुद्दामून. तो आता केला आहे. हा बॉलर सध्या आपल्याला पाहायला मिळतो जयेश पाटील. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. मी अगोदरच म्हणालो एका विकेटचा देखील शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये इम्पॅक्ट पडतो. पहिल्या 5 बॉलमध्ये 20 धावा. शेवटच्या बॉलवरती विकेट सुमित मोरेकडून आली, तर इथे सुरुवातीला विकेट आले जयेशकडून. सेकंड डॉट आला. चला वेळ जास्त चालला आहे. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं टाकायचे, डाव कंप्लीट करायचा आहे. फुल टॉस, बॅट स्विंग, चाबूक लॉंग ऑनला क्लिअर करेल प्रतीक उद्धारचा पहिला आडेट षटकार.
बॉल केला पण कॅमेऱ्याचा लेन्सने. वा कॅमेरामॅन, आपले मनापासून आभार. जबरदस्त बॅट स्विंग, चाबूक गोफणी सारखी बॅट फिरली. फुलटॉस जरूर होता, लॉंग ऑनला क्लिअर केलाय. प्रतीक उद्दारने षटकार दाखवले आणि धावसंख्येला पोहोचवले 26 वरती. स्वीट शीट, इथे कनेक्शन चांगलं झालं पण प्रोटेक्शन मागून सुमित आलाय तर खरा. कॅच ड्रॉप झाले यावेळेला, मात्र आता कोऑर्डिनेशन बिघडले. नाराज आहे प्रतीक, कॉल त्याचा होता. दुसऱ्या बाजूने मनीषने मात्र पूर्णपणे नकार दिला. जावं लागेल प्रतीक उद्दारला. रनआउट. वरती बिकॉज विकेट आली आहे. षटकार जरूर आला होता, समय सूट शकता. डिस्क जॉकींचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. जबरदस्त साऊंड क्वालिटी आहे. मंगेश मैदानाच्या आत आले. जर्सी नंबर 26. सध्याच्या घडीला पार्टनरशिप पाहिजे. स्टार्ट भेटलेला आहे, मात्र पाव्यात शेवट कसा असणार आहे. डाव पहिला आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण एन्जॉय करत आहोत. युवा स्पोर्ट्स नांदगावच्या अगेन्स्ट खेळत असताना हर्षल स्मृती मोहो या दोन तगड्या टीम्स मध्ये सुरू असलेला सामना. मध्यरात्रीचे सध्या आपण पाहतोय वाजलेत 12 वाजून 53 मिनिटं. विदिन 20 मिनिट्स. पुन्हा एकदा सांगेन, वेळेकडे लक्ष असू द्या. 27ला 3 षटकार नंतर रनआउटची विकेट आली. स्ट्रायकिंग एंडला मनीष. युनिक स्टाईलने इथे स्विच हिटचा प्रयत्न होता. ग्रिप तशीच होती, फक्त इथे जरूर आपण बघितलं तर दिशा देण्याचा प्रयत्न केला बॉलला, मात्र इथे फार बॉल बाहेर निघाला विथ द अँगल. शेवटच्या क्षणाला मात्र रिलीज पॉइंटला बोट फिरवतोय तो आणि त्यामुळे बॉल फार लांब जात असताना बॅटर पासून 3 विकेट पडलेत. प्रोजेक्टेड स्कोर 59 दाखवतोय. शॉर्ट बॉल जरूर मिस टायमिंग की प्रॉपर मिस टायमिंग जरूर. फिल्डर थोडासा मागे थांबला, बॉलला पडू दिला. पहिला बाउन्स वरती कव्हर केलाय. आता मिस फील्ड झाली. सेकंडला चान्स, रनआउटचाही चान्स आहे. थ्रो खराब. ओव्हर थ्रो. बाय वन गेट 2 की गेट 3 पाहूयात. फोर्थला चान्स आणि पाहता 4 धावा. वा भाई, चित्याची चपळाई आणि हरणाचा वेग या दोन्ही बॅटर्स मध्ये आपण बघितला. कॅच पर्यंत तिकडचा फिल्डर पोहोचला नाही, त्याने थ्रो केला. ओव्हर थ्रो, देन 4 धावा. 2 षटकांचा खेळ संपला आणि अखेर 3 विकेट सोबत 31 वरती जाऊन पोहोचले युवा स्पोर्ट्स नांदगाव. पुष्पा झुकेगा नाही साला. 31 for 3. 2 षटकांचा खेळ संपला. 31ला 3 विकेट. सध्याचा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय युवा स्पोर्ट्स नांदगावचा. प्रोजेक्टेड स्कोर मगाशी आपल्याला 59 दाखवत होता, पण आता 62 दाखवेल. ज्या पद्धतीने हा डाव चाललाय, 15.50चं करंट रन रेट आहे. हेल्दी रन रेट आहे या क्लायमॅटिक कंडिशनचा आपण विचार केला तर. येस, प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला सध्या दाखवतोय 62. 2 षटक बाकी आहे. 3rd ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय रोहित पाठे. ऑन साइडला बॅट स्विंग तर चांगला, पण बॉल पडल्याबरोबर हलका वळतोय आणि तो थेट विकेट कीपरकडे जात असताना आपण बघितला. पहिला बॉल डॉट आलेला आहे. शेंगदाणे ऍडव्हर्टाईज झाले आणि ते मंचावरती आलेत. एक डॉट बॉल आणि दुसऱ्या बाजूने एक येणारा मोठा फटका. पाहूयात. बॉल आणि बाकी आहेत पहिल्या डावाचे 11. समोर खेळायचं होतं. बॉल व्यवस्थित कनेक्शन तर नाही. मिडॉनला चेस करून चाललाय मागे. फिल्डर आला तिकडे, मिसफील्ड झाले. डबलला चान्स.
2 धावा मिळतील का? थ्रो चांगला होता, तो गॅदर करता आला आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये विकेट किपरला आणि धावा येत असताना 2. छोटीशी चूक झाली, मागे त्यांनी 4 धावलेले आहेत, 2 का नाही धावणार? चान्स होती, येस, बॅट तर हवेत होती. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर विकेट किपरला बॉल सापडला असता तर विकेट जाणारच होती मंगेश गायकर यांची. मात्र 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो. 33 धावा धावा फलकावरती 10 बॉलचा खेळ पहिल्या डावातील आणि बाकी स्टार्ट चांगला भेटला होता. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं होतं. 20 धावा त्यांनी सुरुवातीलाच लगावल्या होत्या. स्लाइस केला बॉलला, बॉल झाला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फिल्डर आहेत मागे एका धावेने. सध्याचा स्कोर आपण पाहतोय पुढे जात असताना 34. सध्याचा स्कोर संतपणे पुढे चाललाय. जी सुरुवात होती, आक्रमक खेळ सुरू होता जेव्हा मनीष कुठलेला आपण मैदानाचा हात पाहत होतो. वारंवार बॉलला डिस्पॅच करत होता सीमारेषेच्या बाहेर. अगोदरचा आपण त्याचा फटका बघितला होता, मिड ऑनला ड्राईव्ह बघितला, देन स्मॅश आपण बघितला, देन पुल आपण बघितला, देन ऑन दी राईज देखील आपण बघितला. जबरदस्त फटकेबाजी. 4 बॉल त्याने पाठवले होते सीमारेषेच्या बाहेर. 2 चौकार, 2 षटकार. जो स्टार्ट भेटला होता असं वाटलं की 60-70 प्लस हमखास जातील, मात्र त्यानंतर बॉलर्सने कमबॅक केलंय. लॉफ्ट करायचा होता, थोडासा लेट झालाय. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक इथेही नाही. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. 1 धाव. सिंगल नाही, धावसंख्या मात्र सध्याच्या घडीला पुढे चाललेली आपण पाहतोय 35 वरती 35 धावा. हे षटक चांगलं आहे. रोहित पाटीलची बॉलिंग केली आहे. आर्कमध्ये दिला नाही बॅटर्स अजूनपर्यंत तरी बॉल. 4 बॉलमध्ये फक्त आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 4च धावा. प्रोजेक्टेड स्कोर लगेचच कमी होत असताना आपण पाहतोय 53 वरती आलाय. बॅटिंग ऑर्डर बॉलिंग कार्ड आहे. 20 धावाच्या पहिल्या षटकामध्ये गेल्या. सेकंड 11. पाठीने 4च खर्च केल्यात. समोर जरूर खेळलाय, बॉल चाललाय. इथे फॉलो थ्रो मध्ये अडवून थ्रो लगेचच केला होता. डायरेक्ट हिटला होती चान्स विकेटची, मात्र ते झालं नाही आणि 1 धाव. रिस्की सिंगल. रिस्क आहे तोही रिवॉर्ड आहे, रिस्क आहे तोही रन आहे. आणि सध्या तर याच मूलभूत मंत्रावरती खेळत असताना आपण पाहतो विकेटची पर्वा केली जाणार नाही. बॉल तितकेसे बाकीही नाही आणि धावांचा आपण विचार केला तर स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 36. शेवटचा आपल्याला 1 बॉल पाहायला मिळतोय षटकातील. यस, दुखापत जर होत असेल काऊ कॉर्नरला जे फिल्डर आहेत इथून पूल केला. मिस टायमिंग आहे जरूर. स्वतः गोलंदाज. शॉर्ट मिड विकेटला बॉल वॅकंट एरियामध्ये पडलाय. अन्वेष फार वेगाने आलाय आणि इथे जरूर आपण पाहतोय पूर्ण होत असताना त्या 2 धावा. त्याचमुळे त्याने तो अंडरआर्म थ्रो केलेला आहे आणि संदेश भाऊ यांनी लगेचच ते बघितलं होतं की थोडी शोल्डरला त्यांच्या इंजुरी जाणवते. ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की शोल्डर ज्या डाऊन होतो, कदाचित त्या पद्धतीने आपण पाहतो त्याला मगाशी, म्हणूनच आपण आवाज दिला. 3 षटकांचा खेळ संपला. 38 धावा, 3 विकेटचं नुकसान. संगीताचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. खऱ्या अर्थाने रॉकीचं कौतुक करावे लागेल. आणि इथे यानंतरची लढत असेल बघा. जनमन क्रिकेट संघ नेरे विपक्षय आर्या प्रतिष्ठान चिंचपाडा क्रिकेट संघ सुनील स्पोर्ट्स. आर्या प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा क्रिकेट संघाच्या संघनायकाला आम्ही इथे आमंत्रित करतो. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. षटक संबंध 3 झालेत आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 38. 38 धावा धावा फलकावरती आहेत. लास्ट ओव्हर. लास्ट ओव्हर मध्ये आता बॉलिंग मार्क वरती आलाय तो हर्षद कडव. इंटरेस्टिंग असेल लास्ट ओव्हर, बिकॉज आता जो स्टार्ट भेटला होता 20 धावा पहिल्या षटकामध्ये, देन पुढच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 18 आलेले आहेत. त्यामुळे लास्ट ओव्हरमध्ये अटॅक करण्याचा दोन्ही बॅटर्स प्रयत्न करतील, ज्यामध्ये सध्या मंगेश गायकर स्ट्रायकिंग एंडला उभे आहेत. पहिला बॉल. चला वेळ जास्त चाललाय. प्लीज फिल्डिंग करणारी टीम. कोला टाकला पहिला बॉल. विकेट किपर कडे आलाय. धाव इथे मिळणार नाही. यॉर्कर चांगला पडलाय.
यॉर्कर टाकत असताना मात्र काही इंचेस जर पुढे पडला, फुल टॉस मागे पडला व पिच मार तुम्हाला पडू शकतो. त्यामध्ये मात्र आपण बघितला परफेक्ट यॉर्कर. सुरुवात पा टाइमलाईन सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. मात्र मागच्या आपण जर बघितलं तर जवळपास 7 बॉलवरती बाउंड्री आली नाही. सिंगल, डबल, डॉट बॉल याच गोष्टी आपण बघितल्या. त्यामुळे धावसंख्येची कमतरता सध्या तरी. ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला फटका, कवचला ड्राईव्ह केला बॉलला डीपमध्ये. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर येत आहेत. उचलल्या बॉलला थ्रो चांगला आहे, एकच धाव. स्ट्राईक सध्या तरी पाहिजे ती मनीषला, त्यामुळे तो देखील थांबलेला आहे. सिंगलने धावसंख्या 39 वरती पोहोचले. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये क्षमता मनीषकडे जरूर आहे. मनीष फडकेला आपण सध्या पाहतोय हार्ड हिटिंग करायचं आहे. 4 बॉलमध्ये किमान 2 मोठे फटके आले. 50च्या जवळपास ते देखील पोहोचतील. चांगली मॅच होईल. बॉलिंग युनिट त्यांच्याकडे देखील चांगलं आहे. जरूर समोर हॅमर करायचा होता व्यवस्थित. स्ट्रोक तर कंप्लीट करता आला नाही. मिड ऑनला फिल्डिंग मध्ये मिस्टेक. 2 धावा सहजरित्या 2 धावा. 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय 41. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 आल्या. 3 बॉल आणि बाकी आहेत. आर्कमध्ये दिला नाही. पूल जरूर करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या वरती चढला. त्यामुळे फक्त मिड ऑन पर्यंतच या बॉलला जात असताना आपण बघितलं ड्यू फॅक्टर वाढत चालले आहे. लश ग्रीन आउटफील्ड आणि त्या गवतावरती आता दवबिंदू साचत चाललेलं आहे. जेव्हा आउटफील्डमध्ये बॉल जाईल तो ओलसर होईल. त्याला ग्रीप करणं थोडंसं बॉलर्सला कठीण होईल. आणि जेव्हा बॉल हवेतून जाईल तो तिकडे फ्लाय देखील थोडासा कमी होणार आहे. क्लायमॅटिक कंडिशनमध्ये आपण पाहतो की धावा कमी होतात, पण या स्पर्धेमध्ये तसं नाही. काल जबरदस्त बॅटिंग. फुल टॉस जरूर. ऑफ स्टंपचा बाहेर, लाईन खराब. अंपायरचा सिग्नल आलाय तो व्हाईट बॉल. अनिल टेंबे सरांना सध्या ऑनग्राउंड आपण पाहतो. आणि त्याच बरोबरीने स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळत आहेत सुनील तांडेल सर मॅन फ्रॉम बेलवली. तर थर्ड अंपायर आहेत सध्या सत्यवान काकडे सर मॅन फ्रॉम आदई. नो डाऊट ऑगस्टची 2 तारीख सगळ्यांना आठवण असेल आणि त्यांच्या लाईफमधली थार त्याने मिळवली. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, व्यवस्थित इथेही संपर्क नव्हता. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर वेगाने आला. थ्रो खराब आहे. ॲक्युरेट जर आला असता चान्स बनली असती. 2 धावा येतात. 2 धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 44. बॉल देखील बाकी आहेत 2. हळूहळू का होईना पण धावसंख्या 50च्या जवळपास पोहोचली. 44 धावा धावा फलकावरती आहेत. काही चर्चा देखील आपण पाहतो. आणि या जोडीने जी पार्टनरशिप केली आहे, जी मात्र सध्या तरी फायटिंग टोटलकडे नेते बॅटिंग करणाऱ्या युवा स्पोर्ट्स नांदगावला. 12 बॉलमध्ये 17 धावांची शॉर्ट बट स्वीट. आणि लिमिटेड ओव्हरमध्ये मोठ्या पार्टनरशिपची गरज नसते. कमी बॉलमध्ये तुम्हाला अटॅक करायचा असतो. विकेटची पर्वा न करता रिक्स घेऊन तुम्हाला रिवॉर्ड मिळवायचा असतो. समोर पिक चांगला केलाय आणि साइड स्क्रीन समोर बॉल सीमा पार षटकार. वरती लागल्यात युवा स्पोर्ट्स नांदगाव. जबरदस्त फटका आला. मागच्या बॉलवरती ही चर्चा दोघांनी केली. स्ट्रेट बॅटने पा आणि कॉन्फिडन्स होता, त्यामुळे तो धावलाही नाही, बघितलंही नाही. आणि त्यानंतर ते सेलिब्रेशन षटकाराचं त्या दोघांनी केलं. शेवटचा बॉल. ऑफ स्टंपचा बाहेरचा विकेट किपरने जरूर ट्राय केला. पायाला लागून बॉल शॉट फाईनली कडे डबलला चान्स घेईल. थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला आणि आता विकेट. नो बॉलचा सिग्नल. रन आउटची विकेट.
बॉलर्स बॅक मिड ऑन कडे बॉल चालला पहिली दा फार वेगाने मंगेश नॉन स्ट्रायकिंग एंडला डेंजर झोनला पोहोचलाय तो वेगाने तो धावलाय फार वेगाने पोहोचला 2 धावा या बॉलवरती आणि 54 ला डाव संपला युवा स्पोर्ट्स नांदगावचा बनवायच्यात 55 धावा हर्षल स्मृती मोहोला दुसऱ्या विजयासाठी अधीर आराध्या स्पोर्ट्स टेंबोड आयोजित आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक 2025 च्या 6व्या रजनीमध्ये. चिंचपाडा बी पक्ष नेरी अशी लढत असेल सेकंड राऊंड मधली दुसऱ्या फेरीमधल्या निश्चित स्वरूपात ही दुसरी लढत असेल. एका बाजूला पण प्रवीणला पाहणार एका बाजूला बाला नेहमी उलटी टोपी त्यांची ते परिधान करत असतात. बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. चिंचपाडा क्रिकेट संघ नाणेफेक जिंकलेली आहे. संघ नाही फक्त निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे आपण पाहतो. आर्या प्रतिष्ठान चिंचपाडा क्रिकेट संघाचे संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी जे हनुमान नेरे क्रिकेट संघाला इथे आमंत्रित केलेलं आहे. चला मैदानामध्ये युवा स्पोर्ट नांदगाव क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. युवा स्पोर्ट नांदगाव क्रिकेट संघ आपल्याकडे बेल कमी आहे बघा. आज सुद्धा एक संघ क्वालिफाय केला जाणार आहे. 2 संघ हा एकच संघ. चला क्षेत्ररक्षण रचना करून घ्यायची आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्या. लगेच करायची आहे. आपल्याकडे बेल कमी आहे. आज कालचा दिवस मात्र कोण विसरणार. थंडीचा गारवा आणि थंडीने खऱ्या अर्थाने सर्वांना चिंतित केलं होतं. परंतु आज पंचावन्न धावांचं लक्ष ठेवण्यात आले. मॅचमध्ये मोहो संघासमोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रत्येक विकेटसाठी नांदगाव टीमला 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. दिनेश खुटले यांच्याकडून जयेश पाठे आणि सूर्या मस्कर पाटील. पंचावन्न धावा करायच्या त्या मॅचमध्ये. 4 ओव्हरचा सामना. 55 रन्स टू विन. सलामीवीर आपण पाहतोय सूर्या मस्कर.
चला मॅच चालू करूया. हर्ष स्मृती मोह आणि युवा स्पोर्ट्स नांदगाव या दोन संघादरम्यान सुरू असणारी लढत 55 चेस करायचं आहे. सूर्या मस्कर आणि जयेश पाटील अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल मयूर फडके. पहिला बॉल. पुन्हा धावावं लागेल, तेवढाच वेळ वाढत जाईल. सध्याच्या घडीला जशी रात्र होते ना तसं सगळ्यांचं लक्ष घड्याळाकडे लागतं. अंपायर्स, कॉमेंटेटर, स्कोरर्स, लाईव्ह व्ह्युअर्स, आयोजक सगळेजण एक एक सेकंद वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, उंच गेलाय, चान्स आहे या ठिकाणी. आणि पाहूया इकडे झेल टिपलाय. पहिल्याच बॉलवर बिग विकेट. धाबे दणाणले असतील मोह संघाचे. सूर्य मावळलाय, सगळ्यात मोठा हादरा सहन करावा लागेल. हर्षल स्मृती मोह टीमला सूर्याला खाते उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर मात्र तंबूच्या आश्रयाला. बॉलवर पहा, सेलिब्रेशन्स पहा, आनंद पहा. कमाल. कारण ज्या विकेटची गरज होती 55 साठी मात्र एकटा नडला असता खेळाडू आणि त्याला बाद केल्यानंतरच हे सेलिब्रेशन्स, हे सगळे हॅपी फेसेस. पहिला धक्का 0वर. मयूर फडकेला फार मोठी सफलता प्राप्त झाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना मिथुन पाटील आणखीन एक आक्रमक फलंदाज ओळखला जातो. मिथुन आडवा बॅट ऑन साईडला बळवलाय. मनीष त्या ठिकाणी सिंगल येईल. धावसंख्येचं खातं उघडलं जाईल 1 या धावेनं. पहिली धाव फलकावर. 55 चेस करायच्या आहेत. जवळजवळ 14ची सरासरी आहे. प्रत्येक षटकामध्ये होऊ शकतात. जरी सूर्या बाद झाला असला तरी सुद्धा इतर फलंदाजांना मात्र लढावं लागेल या मॅच मध्ये. जयेश पाटील लेफ्ट हँडेड बॅटर. स्पीडअप करत राहा टीम नांदगाव. मयूरचा हा बॉल ड्राईव्ह केलाय. थांबवलाय त्या ठिकाणी. सिंगल मिळेल, 1 रन. सूर्या मस्करच्या विकेट नंतर मात्र थोडासा आत्मविश्वास वाढला असेल तो संपूर्ण युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाचा. 2 वर 1. 55 करायच्यात या मॅच मध्ये. हर्ष स्मृती मोह संघ. परंतु चेसिंग मास्टर सूर्या बाद झालाय. हे थोडंसं दुःख पचवावं लागेल. गोलंदाज मयूर पुन्हा एकदा सज्ज होईल. लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पहा. बॉल कसा बाहेर कट झाला होता चेंडू. मिथुन लांब लचक षटकार मारण्यासाठी मिथुन ओळखला जातो. सूर्या मस्कर बाद झाल्यानंतर लवकर बढती देण्यात आले. मयूर फडके पुन्हा एकदा. ओ इकडे लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. संधी बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डरला झेल टिपलाय. 2nd विकेट डाऊन. दुसरा धक्का इकडे मिळेल हर्षल स्मृती मोहो टीमला. मिथुन सुद्धा यावेळी सूर्याच्या पाठोपाठ परतीच्या प्रवासाला. एकतर पाहायला गेलं तर दबाव आहे धावसंख्येचा. फेसिंग करत असताना या गोष्टी होत असतात.
आणि त्यामध्ये दमछाक झाले आणि त्या दबावाखाली मात्र थोडेसे बेजबाबदारपणे स्ट्रोक्स खेळले गेले आणि त्याचा फटका सध्याच्या घडीला हर्षल स्मृती मोहो संघाला बसत असताना नवीन बॅटर रोहित पाठे आणि केले एक चांगला फलंदाज, परंतु तो दबाव मात्र स्पष्टपणे जाणवतोय सध्याच्या घडीला. सूर्या मस्कर आणि मिथुन बाद झाल्यानंतर चांगली सुरुवात केली ती गोलंदाज मयूर फडके. थोडं स्पीडअप करत राहा युवा स्पोर्ट्स. 5 चेंडू संपलेत, फक्त 2च धावा धाव फलकावर आहेत. 2 फलंदाज गमावलेत ते मोहो संघानं. मयूर फडके राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल होता, बॅटला एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे निघालाय. एक भन्नाट षटक हाताळलाय मयूर फडकेनं. या ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्यात त्या 2, बळी सुद्धा मिळवलेत ते 2. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हर्षल स्मृती मोहो 2 बाद 2. तीन ओव्हर्स मध्ये 53 धावांची गरज आहे. टास्किंग रन रेट वाढेल. तीन ओव्हर मध्ये 53 धावांची गरज आहे. 53 रिक्वायर्ड नाव. जयेश पाटील रोहित पाटे अशी जोडी सद्यस्थितीमध्ये मोहो संघाकडून. दुसरं षटक घेऊन मनीष फडके. चला स्पीडअप करत राहा नांदगाव. गोलंदाज मनीष तयार. ओ यावेळेस शॉर्ट बॉल होता, मिड विकेटच्या वरतून खेचलाय बॉल. सीमा रेषा पार. मोहो संघासाठी दडपण दूर करणारा जयेशच्या बॅटमधून येतोय हा षटकार. गरज होती एका, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा आल्या होत्या आणि त्याचमुळे इकडे षटकार येत असताना नक्कीच थोडंसं मनोबल वाढेल. टीमची टोटल 8 वर 8 ऑन बोर्ड. हाफ ट्रॅकर होता इकडे गोलंदाज मनीष फडकेचा आणि त्याला मात्र आसमान दाखवलंय. पहिल्याच बॉलवर षटकार. गोलंदाजावर थोडासा दबाव जरूर वाढेल, कारण पहिल्या बॉलवर जेव्हा षटकार पडत असतो ना थोडंसं टेन्शन येतं गोलंदाजाला. जयेश पाटील लढावं लागेल या फलंदाजाला. ओ हातामधून निसटला विकेट किपरच्या. प्रतीक आहे यष्ट्यांच्या पाठीमागे. पहा मनीषला मात्र पुढचाच बॉल एखादी विकेट मिळू शकली असती. पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मध्ये. ओ इनसाइड एज अगदी एका हातामध्ये उचलण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा कॅज्युअल लुक होता प्रतीकचा. डॉट बॉल आलाय. राऊंड स्टम्प्स न खोलात टाकला होता बॉल. बिलकुल वाव दिलेला नाहीये फलंदाजाला. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. दोन्ही संघाची पाठीराखे क्रीडांगणाच्या भोवती आहेत. प्रत्येक चेंडू गणिक तो आवाज मात्र प्रेक्षकांचा ऐकायला मिळतोय. षटकारानंतर मात्र चांगले कमबॅक करत असताना गोलंदाज मनीष फडके. नांदगाव विरुद्ध मोहो दुसऱ्या फेरीमधील लढत. राऊंड विकेटनं बॅकफुटवरून स्लॅश केलाय. वाडीश लॉंग ऑफकडे चेंडू सरकलाय. सिंगल आले. एकच जाव. सिंगलनं फारसं काही बिघडणार नाहीये. मोठे स्ट्रोक्स सातत्यानं खेळावे लागतील या मॅचमध्ये, तरच 55 धावांचा पाडाव मात्र होऊ शकेल. सध्या स्थितीला आपण बघितलं तर 9 धावा धाव फलकावर लागल्यात. दुसरं षटक सुरू आहे. 4 ओव्हरचा सामना आहे. गोलंदाज मनीष फडके पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव पाहायला मिळतोय. तो युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाचा मनीष फडके आपल्या षटकामधील पुढचा चेंडू सादर करेल. रोहित पाटे हा सुद्धा चांगले स्ट्रोक्स खेळू शकतो मोहो संघासाठी.
चेंज ऑफ पेस होता यावेळेस मात्र थोडासा धीम्या गतीने आला होता. स्क्वेलीकडे धाडला क्षेत्ररक्षक आहे आणि 2 फिल्डर्स असताना त्यांच्या मधून पसार झालाय बॉल. जाईल 4 धावांकरता. येतोय चौकार. टीमची टोटल मात्र चौकाराने 13 या धावसंख्येवर. तेरा धावा धावफलकावर. मनीष या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये मयूर फडकेने फक्त 2च दिल्या होत्या, परंतु 55 धावा. पाठबळ चांगलं आहे गोलंदाजांना आणि त्याचमुळे धावा चेस करत असताना थोडा घाम फुटेल मोहो संघाला. मनीषचा बॉल इकडे मात्र प्रॉपर टायमिंग नव्हतं. मिड ऑफला पडलाय. क्षेत्ररक्षक दुरून येऊन बॉल फेकेल. थ्रो झालाय तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. या 2 धावा प्राप्त होतील. 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्यामध्ये भर. 15 ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 15 धावा. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता. प्रतीक उदार तयार. प्रतीक उदारनं खरं तर हा संघ घडवलाय मित्र म्हणेन. अनेक यंगस्टारना मात्र एकत्रित करून सध्याच्या घडीला आपण बघितलं तर युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ अनेक मैदानामध्ये चमकदार कामगिरी करताना दिसतोय. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. त्या अगोदर नांदगाव संघ म्हटला की चाफेकर बंधू संपूर्ण विभागामध्ये एक मोठा संघ म्हणून ओळखला जायचा. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल टिपलाय. मनीष कुठले त्या ठिकाणी होता. जल्लोष पाहायला मिळतोय. तिसरा धक्का लागेल हर्षस्मृती मोहो टीमला. 15 या धावसंख्येवर. यस अंपायर. चेक केलं जाईल. चला बघूया आपण एक्झॅक्टली काय घडलंय सीमारेषेवर एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. चला फलंदाज बाद है. प्रतीक उदारला पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त झाली. अन्वेष पाटील. ये डॉट बॉल. चलो विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. पाव या निकनेमनं खरं तर ओळखला जातो अन्वेष. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे. ओ यावेळेस लॉफ्ट केलंय. बॉल हवेत आहे. लॉंग ऑफला फिल्डर पाठीमागे जेल टिपलाय. एका पाठोपाठ एक हादरे सध्याच्या घडीला युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ येत असताना 55 धावांचं टार्गेट. आता मात्र लक्ष धूसर होतोय. हर्षस्मृती मोहो संघ आपला 4था फलंदाज गमावतोय.
15 या धावसंख्येवर 2 बळी टिपलेत प्रतीक उदाहरण आपल्या या ओव्हरमध्ये. त्यामुळे संपूर्ण टॉप ऑर्डर पुरती कोसळले. खास करून पहिल्याच बॉलवर मात्र मोठा करंट लागला होता. जेव्हा सूर्या मस्करला खातं उघडू दिलं नव्हतं, सगळ्यात मोठी विकेट होती. शून्यावर बाद झाला होता. त्या मॅचची सगळ्यात की प्लेअर होता. कारण सूर्या थोडा जरी उभा राहिला असता खेळपट्टीवर तरी आपसुकच धाबा बनल्या असत्या. हे सुद्धा नांदगाव संघाला चांगलं ठाऊक होतं आणि म्हणूनच मोठा जल्लोष, बिग सेलिब्रेशन्स त्या ठिकाणी संपन्न झालं होतं ग्राउंडवर. प्रल्हाद येतोय नवीन बॅटर. 15 वर 4. नेक्स्ट मॅच बी रेडी. चिंचपाड आणि नेरे थोडंसं वॉर्मअप करा. प्रल्हादचा हा स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या पहिल्याच बॉलवर धमाका. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. प्रतीक उदारच्या या ओव्हरमध्ये पहिल्यांदा धाबा येत असताना प्रल्हादच्या बॅटमधून निघणाऱ्या षटकारांना टीमची टोटल 21 वर 55 धाबांचं टार्गेट आहे. या षटकामधील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या संपार चेंडू द्यायचे आहेत. सूर्या मस्कर पहिल्याच बॉलवर खरं तर चान्स घेतला होता सूर्यानं. आणि आज झेल पहा किती सावधानतेनं शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली होती. आणि आज झेल टिपल्यानंतरचं हे सेलिब्रेशन सगळेच जण धावले होते त्याच्या दिशेनं. सगळ्यांना माहिती होतं सगळ्यात मोठी विकेट या मॅचची मात्र मिळाले पहिल्याच बॉलवर. कदाचित या विकेटसाठी फार मोठा संघर्ष केला जाऊ शकला असता. बॅकफुटवरून पूल केलाय ऑन साईडला. इकडे मात्र सिंगलच मिळेल प्रल्हाद शिंदेला. 22 धावा स्कोर कार्डवर. 7 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. 33 रिक्वायर्ड, रिमेनिंग 7 असं इक्वेशन. प्रतीक उदार पुन्हा एकदा. 7 बॉलमध्ये 33 धावा. थोडा जास्तच वेळ चाललाय या मॅच मध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त. 22 ला 4. 6 बॉलमध्ये 33. बरोबर 12:40 आय थिंक मॅचला सुरुवात झाली. 1:30 वाजलेत. 50 मिनिटं झाली या मॅचला आणि या 50 मिनिटांमध्ये आत्तापर्यंत 7 षटकं टाकून झालेत. म्हणजे प्रत्येक षटकाला कमीत कमी 7 मिनिटाचा वेळ लागतोय. अंपायर्स तंबी देत चला. अंपायर्स सुद्धा बिंदास आहेत खरं तर. सवय झाले 4 वाजल्याची सवय. कारण मैदानावर ते जवळ आहेत आणि त्यांनी खरं तर त्यांना ते अधिकार सगळे आहेत खेळाडूंना पटापट घेण्यासाठी. 7 ते 7.25 मिनिटं प्रत्येक ओव्हरला चाललाय. शेवटचं षटक 6 बॉल आणि 33 धाबा. परवा याच स्पर्धेमध्ये 6 बॉल 31 धाबांचा सामना 2 बॉलमध्ये 7 वर आला होता. चला प्रतीक बराच वेळ घेतं. युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ प्रत्येक चेंडू गणिक खरं तर वेळ वेळ आणि फक्त वेळ. खरं तर पेनल्टी जर असती आयोजकांच्या वतीनं तर इतक्याला मजबूत पेनल्टी बसली असती. रात्रीची स्पर्धा म्हटली तर थोडंसं सिरियसली घ्यायलाच हवं. परंतु आजकाल तो सिरियसनेस खेळाडूंमध्ये राहिलेलाच नाहीये.
पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेला पाहूया. वाडी स्ट्रॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. 5वा धक्का निम्मा संघ गारत. हर्ष स्मृती मोह संघाला लागलाय 22 या धावसंख्येवर. आता हे अंतर आता मात्र फारच कठीण होत चाललंय. अशक्यप्रास आव्हान आता मात्र होऊन बसलंय. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 33 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच बी रेडी. चिंचपाड आणि नेरे दोन्ही संघ. जसा सामना संपेल लगेच निर्णयाची अंमलबजावणी करायची. खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका प्लीज. हर्षद कडव नवीन बॅटर. 22 ला 5 बॉलचा खेळ शिल्लक. 33 धावांची गरज. बॅक टू द बॉलर्स. कोणतीही धाव नाहीये. नांदगाव संघाचे समर्थक मोठ्या संख्येने आलेत मॅच पाहण्यासाठी आणि प्रत्येक चेंडू गणिक थोडासा उत्साह त्यांचा आत्मविश्वास वाढवतात. ओ पाठीमागे बनवलाय हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक फाईन लेगला झेल टिपलाय. सुजल आणि 6वा धक्का. सुजल खुटले त्या ठिकाणी होता. 6वा धक्का बसलाय. नांदगावचे समर्थक आपल्या टीव्ही स्क्रीनवर दाखवले जातात वेगळेच हातवारे करत असताना. हे पहा ऍक्शन्स, हातवारे पहा नांदगाव संघाच्या समर्थकांचे. हे पहा एकापेक्षा एक ऍक्शन्स. आमचे आयोजक राज शरद भोईर पण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. थोडंसं विचार करतात उशीर का होतोय. दोन्ही एंडनं खरं तर सामने खेळण्याची सवय नाही आहे आपल्या खेळाडूंना, आपल्या संघांना इकडच्या. त्यामुळं एक ओव्हर नंतर परत दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण कसं लावायचं त्याच्यामध्ये 2-3 मिनिटं जातात. ही सवयच नाही आहे आपल्याकडच्या संघांना आणि त्याचमुळे खरं तर दोन्ही एंडनं खेळवल्यामुळं स्पर्धेला थोडासा उशीर होतोय. तर तेवढे परिपक्व झालेले नाही आहेत अजून आपले खेळाडू. काही राहिलं नाही या मॅचमध्ये. संपूर्णपणे एकतर्फी लढत पाहायला मिळते. रटाळ सामना, कंटाळवाणा सामना सगळ्याच क्रीडा रसिकांसाठी. फक्त औपचारिकता बाकी आहे, ती फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट केली जाईल अंपायर्स कडून. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. चला चिंचपाडा आणि नेरे संघ. टॉस कोणी जिंकलाय? चिंचपाडा संघ आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा प्लीज. चिंचपाडा संघ चला मैदानाचा ताबा घ्या आणि हा सामना मात्र मोठ्या फरकानं जिंकलाय तो युवा स्पोर्ट्स नांदगाव संघानं. अभिनंदन नांदगाव संघ. चला चिंचपाडा टीमला मी विनंती करेन आपण मैदानाचा ताबा घ्या. थँक्स दीपक पाटील. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये युवा स्पोर्ट्स नांदगाव क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. तिसऱ्या फेरीकडे त्यांची आता वाटचाल आपण पाहतो. मनपूर्वक तुमचं अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये मेहिका 11 मोहो क्रिकेट संघात आपण सहभाग घेतला. आपलं आम्ही अधीरा आराध्य स्पोर्ट टेंभोडे यांच्या वतीने मनपूर्वक आपलं आभार व्यक्त करत आहोत. सामनावीर मॅचचा मारा मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल 20 धावांची खेळी साकारणारा मनीष कुटले ठरला या मॅचचा मारा मॅच. आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट सुद्धा घेतल्या आणि एक अप्रतिम झेल सुद्धा टिपलाय त्यानं. अष्टपैलू कामगिरी पुन्हा एकदा सामनावीर मनीष कुटलेकडे. चला मनीष, हार्ड लक सूर्या. पुढच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मोह संघाला. मनीषला सामनावीराचा किताब इथे दिला जाईल मनोहर पाटील यांच्या शुभ हस्ते. मनीषा